11 जून बुधवार. आता सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं आहे की ह्या दिवशी बेस काय सोडला मार्केटनं आपल्यासाठी. कालचा होता मंगळवार, काल बेस काय सोडला मार्केटनं. काल आपण पाहिलं की मार्केटनं याचा हाय घेतला बा, जे बिहेव 3 क्रिएट केले ते, म्हणून आपण बॉटमपासून मधनं चालू केले. फर्स्ट सेकंड याच्यात गॅप आणि हा थर्ड. हे पहिलं केलं फर्स्ट पॅटर्न बिहेवचं क्रिएट. आता इथून झालं हे सेकंड, फर्स्ट सेकंड हे झालं थर्ड, याला ब्रेक केलं आणि मार्केट आता इथं आपल्याला समजा लागन बेस काय क्रिएट केला मार्केटनं आजच्यासाठी. इथं 3 तर आपले पॅटर्न्स बेसचे हे क्रिएट नाही केले, बिहेवचे 3 पॅटर्न्स जे असतात इथं 2च क्रिएट केले. आणि हे जे दुसरं जे क्रिएट केलं कधी हे पुरं मार्केटनं हे सगळे एकामेकाला लिंक आहे. हे दुसऱ्यापासून जे क्रिएट केलं आणि आता इथं 2च क्रिएट केले. म्हणजे इथं नवीन पद्धत काय होऊ शकते मार्केटची, की याला जर ब्रेक केलं मार्केटनं तर होऊ शकते मार्केट ह्या स्विंगमध्ये येईल. पण ह्या स्विंगमध्ये सहजासहज येणार नाही. काहून तर कारण की मंदात असा एक स्विंग दिलेला आहे की ज्याच्यात गॅप आहे, म्हणून हा स्विंग मेन झाला. जर याच्यात नाही आलं तर मार्केट मग याच्यातूनही घुमू शकते, पण याच्यात याच्या पहिले मार्केटमध्ये हा स्विंग आहे, याच्यातूनच त्याला फेस करावं लागेल मार्केटला. आता इथं आपल्याला असं दिसायला येऊन राहिलं असं की बा मार्केट कुकडे असं अननेसेसरी मार्केट पळून राहिलं बा, काही सेन्स नाही मार्केटला. पण इथं आपल्याला असं पहिल्यांदा पाहिलं तेव्हा वाटलं होतं, पण त्याच्यानंतर जर आपण जेव्हा स्टडी केली तर पाहिलं की इथं 2च पॅटर्न बिहेवचे जे आहे क्रिएट केले, फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. आणि दुसरं जे क्रिएट केलं ना बिहेवचं पॅटर्न ते तर फुल्ली एकामेकाला कनेक्टेड आहे इथं. आता यानं जर याला ब्रेक केलं इथं तर हा गॅप देणारा स्विंग पण आपल्यासाठी सोडला, तर एक फायद्याची गोष्ट आहे. मार्केटला घुमायचं आहे तर ह्या स्विंगमधून मार्केट घुमन. आणि आजचं जर आपण बिहेव पाहतो मार्केटचं, आजचं बिहेव जर पाहतो तर मार्केट काय करून राहिलं, फर्स्ट बिहेव दिलं. फर्स्ट बिहेव कसं मार्केटनं पहिला हाय घेतला, मग लो घेतला याचा, मग अजून गेलं. पण मार्केट काय करून राहिलं, हा स्विंग जो करून राहिला याच्यात जे रिजेक्शन आहे हे पहिलं ब्रेक नाही करून राहिलं. असंच नंतर झालं, हाय घेतला, असं बिहेव क्रिएट करून राहिलं, त्याची लिक्विडिटी घेऊन राहिलं, अंदरचं रिजेक्शन ब्रेक नाही करून राहिलं. आता इथं काय होईल, जे वरते बिहेव जे क्रिएट केले मार्केटनं हे यानं जर वापस खाल्ले, पण याचा हाय लो जर घेतला नाही आणि तिथून जर इंडिकेशन दिलं यानं, तर मार्केट जो आहे तो त्याचं ऑल टाईमचं हप्त्याचं जे ऑल टाईमचं हाय असते त्याची बॉडीचं टार्गेट लावला आपण इथून. डेनं तर आपल्याला ॲनालिसिसचं आपल्याला हे देऊनच दिलेलं आहे इंडिकेशन. जर पाहतो तर आपण इथं आपण ट्रेड टाकला आणि डेच्या याचं टार्गेट घेतलं बॉडीचं. आणि दिवसा जर आपण बुधवारला एक ऑब्झर्व करतो तर इथून काय होऊन राहिलं की बा मार्केटनं ओपन झालं, हाय घेतला, मग लो घेतला, पण हा एक स्विंग मारला, तिच्या अंदरचं रिजेक्शन तर ब्रेक नाही करून राहिलं, मग वापस वरती हाय राय क्रिएट करून राहिलं, त्याला ब्रेक करून राहिलं, पण अंदरचं रिजेक्शन ब्रेक न करता वापस हाय राय क्रिएट, मग त्याला ब्रेक नाही, मग अजून हे. आणि इथं जर आपण एक प्रॉपर गोष्ट समजतो तर मार्केट काय करून राहिलं, सेल साईडला जात असतं, याचा हाय घेऊन लगेच मार्केट सेल साईडच्या इकडे पळायला लागलं असतं. पण यानं जेव्हा हे हाय इथं क्रिएट केले तेव्हा मार्केटनं आपल्याला फुलफिल केलं की बाईंगलेच जायचं आहे.